नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। एमपीएससी राज्यसेवा वनसेवा किंवा त्याला तुम्ही संयुक्त नागरी राजपत्रित सेवा पूर्व परीक्षा म्हणा, याचा फॉर्म भरायचा आहे। पण फॉर्म मध्ये अडचण यावेळी अशी झाली की यावेळी डेट अशी आली की अर्धे काही दिवस या वर्षात आले आणि बाकीचे त्या वर्षात गेले। म्हणजे 28 एप्रिल पासून त्यांनी अर्ज सुरू केलेला आहे। ऍक्च्युअली त्यांनी अर्जच 1 एप्रिल पासून करायला पाहिजे होता, म्हणजे नवीन एनसीएल बाबतच त्यांनी ती मुदत द्यायला पाहिजे होती। मग नेमकं हा प्रॉब्लेम असताना त्यांनी जाहिरातीमध्ये पण थोडीशी चुकी केलेली होती। त्याबाबत आयोगाची अपडेट आता आलेली। मग कोणत्या वर्षाचं एनसीएल आपल्याला लागणार आहे तर ते आपण अपडेटच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केलं पाहिजे। बघा, 3 एप्रिल 2025 रोजी हे अपडेट आलेलं आहे। अपडेट कशा संदर्भातलं आहे बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जाहिरात क्रमांक। तर हे शुद्धीपत्रक आलेलं आहे। हे शुद्धीपत्रक कशाच्या संदर्भात आहे? मेन हे शुद्धीपत्रक आहे याच्या संदर्भातलं, कसं आपलं राज्यसेवेच्या संदर्भातलं, एनसीएल संदर्भातलं आणि वयाच्या संदर्भातले ते पण पुढे बघणार आहोत। बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे की शासन शुद्धीपत्रक इतर मागास बहुजन कल्याण विभाग मार्च 2023 अन्वये शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती किंवा गटात मोडत नसल्याबाबतचे पडताळणी करण्यासाठी सन 2024-25 और 25-26 यापैकी कोणत्याही एका आर्थिक वर्षाची उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील। म्हणजेच काय की एनसीएल पाहिजे। परंतु जर आपण जाहिरात पाहिली, जाहिरातीमध्ये त्यांनी शब्दरचना अशी वापरली होती, व ची शब्दरचना वापरली होती। व म्हणजे काय? इंग्रजी भाषेत अँड म्हणजे आणि, म्हणजे हे, म्हणजे त्याला याच्या भाषेत म्हणतात प्लस। म्हणजे 2024-25 प्लस 25-26 हे दोन्ही सर्टिफिकेट लागत होती असं त्यांचं पहिल्या भाषेमध्ये म्हणणं होतं। ऍक्च्युली ती प्रिंटिंग मिस्टेकच त्यांच्यासाठी झाली होती, म्हणून त्यांनी शब्दात बदल करून इथं अथवा हा शब्द वापरलेला। काय की तुम्ही एकतर 24-25 वापरू शकतात एनसीएल किंवा 25-26 वापरू शकतात, हे त्यांनी इथं स्पष्ट म्हटले। मग आता आणखी एक प्रश्न उपस्थित होतो, समजा एखाद्या उमेदवाराने फॉर्म हा 1 एप्रिल 2025 ला भरला, या जीआर नुसार काय म्हटलेले की अंतिम तारखेस वैध असलेले एनसीएल, अंतिम तारीख समजा 17 एप्रिल वगैरे असेल तर त्यावेळी समजा 1 एप्रिलला फॉर्म भरला तरी पण 1 एप्रिलला तुमचं 2024-25 वैध होतं का? आता इथं त्यांनी अथवा म्हटलेलं आहे। मग याचं इंटरप्रिटेशन आपण असं करू शकतो की तुम्ही एप्रिलला जरी फॉर्म भरला तरी 24-25 लागतं। याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे मित्रांनो, आयोगालाच याच्या संदर्भातलं आणखी एक स्पष्टीकरण द्यावं लागेल की जे उमेदवार आता एप्रिल मध्ये फॉर्म भरत आहेत तर त्यांना 24-25 लागेल का किंवा 25-26 भरावं लागेल, या संदर्भात आयोगाला आणखी एक शुद्धीपत्रक किंवा क्लॅरिफिकेशन देणं गरजेचं असणार आहे। पण आता या माहितीनुसार आपल्याला असं कळतं आहे की एकतर तुम्ही 24-25 वापरू शकतात किंवा 25-26 वापरू शकतात। आता या भानगडीत न पडता माझं असं सजेशन राहील की सगळ्यांनी नवीन एनसीएल काढून घेणे, आणि जर समजा मुदतीपर्यंत, अंतिम डेटच्या मुदतीपर्यंत तुमचं एनसीएल निघालच नाही, कारण की तुम्हीच नाही, महाराष्ट्रात सगळेच आता नवीन एनसीएल, उत्पन्नाचा दाखला, ईडब्ल्यू सर्टिफिकेट काढायला लागतील। तर जर तुमचं अंतिम दिनांकापर्यंत निघालं नाही तर तुम्ही या वाक्याप्रमाणे 24-25 या वर्षासाठीचं एनसीएल जे आहे तर ते लावलं पाहिजे। पण जर तुम्हाला नवीन एनसीएल निघत असेल तर तुम्ही उगाच त्याच्यामध्ये न पडता नवीन एनसीएल डायरेक्ट 25-26 लावून घेणे, म्हणजे भविष्यात हा तुमचा प्रॉब्लेम येणार नाही। हा प्रॉब्लेम आता येत नाही मित्रांनो, कारण की हा कार्यक्रम 2-3 वर्ष चालतो या स्पर्धा परीक्षांचा। 2-3 वर्षानंतर जेव्हा तुम्ही आयोगाकडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातात, सरकारकडे जातात, ते म्हणतात अरे अंतिम तारखेस आम्ही आमच्या जीआर नुसार असं म्हटले, तू लावून दिलं 24-25, तुम्ही सांगितलं की अथवा, मग ते लगेच पलटून जातील, अरे अथवा म्हणजे काय की तू ते पण लावू शकतो ते पण। त्याच्यामुळे आत्ताच तुम्ही एक निर्णय घेऊन घ्या की आत्ताच फॉर्म भरताना 25-26 लावण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, म्हणजे भविष्यात आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही। नवीन काढायला टाकून द्या, अंतिम दिनांकापर्यंत नाही आलास, म्हणजे आयोगाने अंतिम मुदतवाढ पण नाही दिली दिनांकासाठी, तर तुम्ही हे वापरू शकता त्यावेळी। पण माझं सजेशन असं राहील की तुम्ही 25-26 वापरलं पाहिजे, नवीन याच्यासाठी काढायला तुम्ही टाकून दिलं पाहिजे। हे जरी चालत असेल तरी पण एक सजेशन असेल की हे तुम्ही केलं पाहिजे। आलं लक्षात? तर हे एक महत्वाची एनसीएल बाबत अपडेट होती। पुन्हा
आपण ज्या दिवशी ऍड आली त्याच दिवशी व्हिडिओ बनवला होता की आयोगाची वनसेवेच्या बाबत म्हणजे आरएफ बाबत एका वयोमर्यादेत बदल झालेला आहे, म्हणजे टायपिंग मिस्टेक झालेली आहे. टायपिंग मिस्टेक अशी झालेली होती, कमाल वयोमर्यादा ही 21 वर्ष दाखवण्यात आली होती. 21 वर्ष नसून ही 38 वर्ष होती मित्रांनो. ही अट आपण त्याच दिवशी लक्षात आणून दिलेली होती, तरी पण आयोगाला थोडा वेळ लागला याच्यामध्ये चेंज करण्यासाठी. तुम्ही जर एमपीएससी राज्यसेवा पूरक परीक्षा 2025 ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण ध्येय बॅच लॉन्च केलेली आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम इन्फिनिटीच्या टीम तुम्हाला शिकवलं जाणार आहे. इथं हे नंबर्स आहेत, यांना कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकतात. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.